नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. आपण बोधकथा सांगत असतो. अर्थात या ज्या कथा असतात की नाही, या कुणीतरी कुणाला तरी सांगितलेल्या असतात आणि त्याच्यातून आपल्याला बोध मिळतो किंवा एक छान शिकवण मिळते, म्हणून याला बोधकथा असं म्हणतात. अशीच एक छानशी बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे. आज सकाळी उठल्या उठल्या मी नातीला म्हटलं की आजपासून तू 5 सूर्यनमस्कार घालायला सुरुवात कर, कारण परीक्षा संपली, मग काय हरकत आहे घालायला. मी तिच्या तब्येतीकरताच सांगत होते बरं का. तर तिचं पहिलं उत्तर ठरलेलं, छे गं आत्ता तर परीक्षा संपली, मला उठणंच जमणार नाही. बरं म्हटलं उद्यापासून घाल. 5 सूर्यनमस्कार एवढे घालायचे? मला नाही बाबा शक्य. बरं मग काय करते, 4च घालते का? घातले असते गं, पण नेमकं मला मैत्रिणीकडे राहायला जायचं. म्हणजे एक मी कुठली गोष्ट सांगितली किंवा काही तिला त्याच्यामध्ये फरक करून सांगितले तरी तिचं काहीतरी कारण ठरलं होतं आणि शेवटी बाईसाहेबांनी सूर्यनमस्कार घालायचं नाही असं मग पक्क ठरवलं. मग मी तिला म्हटलं की चल ये तू जवळ बस, मी तुला एक छान गोष्ट सांगते. आता बोधकथा वगैरे म्हटलं असतं ना तर बाईसाहेब पळूनच गेल्या असत्या, पण गोष्ट सांगते म्हटल्यावर ती पटकन जवळ येऊन बसली. मग येऊन बसल्या मी म्हटले, एक आटपाट नगर होतं, त्यात एक व्यापारी राहत होते, त्यांचं नाव होतं रामराव. त्याच गावामध्ये एक संत महाराजसुद्धा राहत होते, एक संत राहत होते. एकदा काय झालं, हे संत त्या व्यापाराकडे आले. त्याबरोबर व्यापाऱ्यांनी त्याला काही त्याची सेवा केली, त्यांना काही दिलं, खायला प्यायला दिलं, पाणी दिलं, दूध दिलं, छान सेवा केली. संत खुश झाले. ते म्हणाले की इतकी तू छान सेवा केली, तुला मी काही नियम सांगतो, त्याचं पालन तू कर, मी देव तुला नक्की भेटेल आणि तुझी छान उन्नती होईल. तर त्यांनी सांगायला सुरुवात केली की तू रोज देवळामध्ये जात जा. तो म्हणाला गेलो असतो, पण मी देवळात गेलो तर शेताकडे कोण बघेल. मग ते म्हणाले बरं हरकत नाही, मग तू घरच्या घरी जप करायला सुरुवात कर. तीही केली असती हो, पण सकाळी उठल्यापासून आमच्याकडे इतकी गडबड असते की मला वेळच मिळत नाही. मग त्यांनी सांगितलं की बरं हेही तुला शक्य नाही ना, मग तू असं कर, शेताला ज्या वेळेला जातोस तेव्हा ग्रामदेवतेला एक नमस्कार करत जा आणि रोज तू मग पुढे शेतात जायचं. तो म्हणाला गेलं असतं हो, पण असं उलटं जावं लागेल, तोपर्यंत जर शेतातलं पाणी नाही दिलं गेलं तर माझी झाडं मरतील. म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांनी त्याला सांगितली तर तो पटकन कारण सांगायचा. मग म्हणे तुला आवडती गोष्ट काय आहे? काही नाही म्हणे, माझ्या शेजारी एक कुंभार राहतो, त्याची आणि माझी घट्ट मैत्री आहे, रोज आम्ही एक 5 मिनटं का होईना गप्पा मारतो. म्हणे बस मग हे झालं. तू रोज त्याला बघितल्याशिवाय, त्याचा चेहरा बघितल्याशिवाय तू जेवायचा नाही, हा तर तो नियम करू शकशील. तर हे तर किती सोपं आहे. कुंपणावर उभं राहिलं की मला कुंभाराचा चेहरा दिसतो आणि कुंभाराचा चेहरा दिसेल की मला लागली जेवायला बसता येईल. हे अजिबात अवघड नाही, मी नक्की करतो. संत महाराज होते, ते म्हणाले चालेल हरकत नाही, तथास्तु, हाच नियम तू पाळ आणि एवढं जरी तू पाळलंस तरी तुला देव प्रसन्न होईल आणि माझे आशीर्वाद तुला लाभतील. व्यापारी खुश झाला. अगदी सोपं आहे. उठायचं, जेवायची वेळ झाली की कुंपणावर कुंभाराला बघायचं आणि जेवायला बसायचं. ज्या वेळेला त्याची बायको त्याला म्हणायची अहो वाढलं आहे बरं का, की लागली हे महाशे, पळत पळत जायचे, कुंपणावर उभं राहायचे. शेजारी कुंभार काहीतरी मडकी वगैरे करत असायचा किंवा काहीतरी काम करत असायचा, त्याला तो नावाने हाक मारायचा, कुंभार त्याच्याकडे बघून हात करायचा आणि लागली उडी मारून हा जेवायला बसायचा. किती सोपा नियम सांगितला की अजिबातच अवघड नाही. अगदी जन्मभर करायचं म्हटलं तरीसुद्धा मी करू शकतो असं तो म्हटलं. खरं असेच 1 महिना 1.5 महिना गेला आणि एक दिवस नेहमीप्रमाणे बायकोने हाक मारलं, अहो जेवायला येत आहे ना. त्याबरोबर हा पटकन उठला आणि कुंपणावरनं बघितलं तर तिथे कुंभार कुठे? कुंभार तर नव्हता. कुंभार बाहेर गेलेला. बायकोने दुसऱ्यांदा हाक मारली, पण त्याला इतके दिवस तेच ते करून, इतके दिवस तो नियम पाळून त्याला ती सवय झाली होती की कुंभाराचं तोंड बघितल्याशिवाय जेवायचं नाही. त्याला काही सुचे ना, तो म्हणाला कुंभाराचं तोंड नाही बघितलं तर जेवायला कसं बसायचं. म्हणजे जो माणूस आधी कुठलाही नियम पालन करायला तयार नव्हता, तोच नियम इतके दिवस पाळल्यामुळे त्याला त्या नियमाची सवय झाली होती. मग त्याने त्याच्या बायकोला, मुलांना विचारलं की तो गेलाय कुठे. तर त्यांनी सांगितलं काही नाही, कुंभार न तो, त्यामुळे मटक्याकरता किंवा भांडी तयार करण्याकरता माती आणायला तो अमक्या अमक्या ठिकाणी गेलाय. असं म्हटल्याबरोबर हा धावत सुटला. केव्हा एकदा त्या कुंभाराचं तोंड बघतोय आणि जेवायला घरी येऊन बसतो असं त्याला झालं होतं, कारण घरातनं मस्त भज्यांचा वास येत होता. त्याला काही ते चैन पडत नव्हतं. पळत पळत ज्या ठिकाणी गेला तिथे भराभरा चालत पळत कसं तरी करून तिथे तो पोचला. त्याच वेळेला कुंभार माती करता ती जमीन खोदत होता. खोदता खोदता त्याच्या कुदळीला काहीतरी कडक लागलं, म्हणून त्याने वाकून बघितलं, जरा आणखीन उकरून बघितलं तर त्याच्यामध्ये त्याला छान पैशाचा एवढा मोठा अंडा दिसला. त्याने उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये सोन्याची नाणी, चांदीची नाणी होती, शिवाय काही दागिने होते. कुंभाराला खूप आनंद झाला की चला
आज आपल्याला धनलाभ झाला. कोणी इकडे तिकडे नाही बघून त्याने तो हंडा उचलायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याला तो व्यापारी दिसला. तो म्हणाला, आता या व्यापाऱ्याने जर आपल्याला बघितलं तर तो सगळ्या गावभर बोबाटा करेल, त्यापेक्षा त्यालाच बोलवावं ना. म्हणून तो म्हणाला, इकडे इकडे ये, हे बघ हे काय आहे. तो म्हणाला, नाही नाही मी पाहिलं. असं म्हटल्याबरोबर त्याला वाटलं आपण हंडा काढलेला याने पाहिलं आणि नक्की त्याला माहिती झालं की याच्यामध्ये सोनं नाणं आहे. तो म्हणाला, नाही इकडे इकडे, यातलं निम्मं मी तुला देतो, निम्मं मी घेतो, पण कुणाला काही बोलू नको. जेव्हा निम्मं घेतो म्हणाला त्यावेळेला व्यापाऱ्याचे लक्ष झालं काहीतरी भानगड आहे, आणि म्हणून तो तिथे गेला. बघतो तर काय, एवढा मोठा हंडा आणि त्याच्यामध्ये सोन्या चांदीचे नाणी होती. व्यापारी खुश झाला, कुंभारही खुश झाला, पण तरी थोडासा खजीर होताच की हा जर नसता आला व्यापारी तर आपल्याला सगळं मिळालं असतं. पण काही हरकत नाही, निदान निम्मं त्याला दिलं गेलं तरीसुद्धा निम्मं आपल्याला मिळतं आणि मुख्य बोभाटा कुठे होणार नाही याचा त्याला आनंद खूप होता. मग त्याने ते दोघांनी वाटणी करून घेतली आणि मग तो व्यापारी घरी यायला निघाला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आपल्याला संत महाराजांनी जे एक सांगितलं होतं की कुठल्याही नियमाचं पालन तू सातत्याने कर, तुला त्याचा फायदा होईल. आणि खरंच गेले बरेच दिवस तो त्या नियमाचं सातत्याने पालन करत होता. त्या नियमाची त्याला सवय झाली होती. त्याच नियमाचं उल्लंघन करावं असं त्याला वाटलं नाही आणि त्याचाच फायदा म्हणजे आज त्याला धनप्राप्ती झाली. ही जरी कथा असली ना तरी यावरून आपल्याला एक लक्षात येतं की कुठलाही जर आपण एखादा नियम ठरवला आणि तो जर सातत्याने न चुकता केला तर त्या नियमाच्या आपल्या शरीराला मनाला सवय होते आणि मुख्य आपल्याला त्याचा फायदा होतो. दरवेळेला सोनं नाणं मिळेल का, धन मिळेल का, तर असं नाही. परंतु जर तुमच्या या नियमाच्या सातत्याने तुमच्या मनावर कंट्रोल येतो, तुमच्या मनावर संयम येतो आणि मुख्य म्हणजे कधीतरी याचा आपल्याला फायदा होतो. कारण तुम्ही नियमाचं पालन करत असल्यामुळे त्याचा शरीरावर मनावर नक्कीच परिणाम होतो आणि देव यानं त्या रूपात तुम्हाला काहीतरी नक्की देऊन जातो. असं मी छान गोष्ट सांगितली आणि तिला विचारलं, कशी वाटली तुला ही गोष्ट, सांग बरं. तिला तिची चूक मनामध्ये कळली आणि ती म्हणाली, आलं लक्षात मला तू ही मला गोष्ट का सांगितली की खरंच सातत्याने नियम एखादं पालन केलं तर त्याचा आपल्यालाच फायदा होणार आहे. आणि तिने मला प्रॉमिस केलं की आजी उद्यापासून सुद्धा नको, आजचपासून रोज निदान 2 सूर्यनमस्कार तरी नक्की घालायचे आहे की नाही. एखादी बोधकथा किंवा अशी जर कथा सांगितली, गोष्ट सांगितली, त्याचा परिणाम मुलांनाही होतो. कसं वागायचं हे त्यांनाही कळतं आणि कळत न कळत आपल्या पण मनावर संस्कार होतात. अशा अनेक बोधकथा आहेत, त्याचा नक्की तुम्हालाही फायदा होईल. आणि तुम्हाला म्हणजे सगळ्या मोठ्या माणसांना नाही बरं का, तुमच्या घरामध्ये लहान मुलं, तरुण मुलं असतील तर त्यांनाही बोधकथा ऐकवायला काही हरकत नाही किंवा तुम्ही सांगायला हरकत नाही, त्याचा त्यांनाही नक्की फायदा होईल. अशा छान छान बोधकथा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा या चॅनलबद्दल सांगायला विसरू नका. धन्यवाद.